कोपरगाव तालुक्यातील दिरडे कोराळे येथे एका गोडाऊनमध्ये बनावट खतांच्या गोण्यांची पॅकिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती कोपरगाव कृषी विभागाला मिळाल्यानंतर कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणनियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आणि पथकाला सोबत घेत छापा टाकला असता प्रथम दर्शनी गोडाऊनमध्ये जवळपास 300 बनावट खतांच्या गोण्या आढळून आल्या। कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष गोण्यामधील नमुने काढून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहे। कृषी विभागाच्या या सलग कारवाईमुळे अवैध बोगस खतांची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांचे चांगलेच धाबे दणले आहे। फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे दिरडे कोराळे येथील उद्धव अर्जुनराव शिलेदार यांच्या गोडाऊनमध्ये छापा टाकण्यात आला असता विविध कंपन्यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात खतांच्या गोण्या साठवून ठेवलेल्या आढळल्या। त्यामध्ये पॅराडाईज फॉस्फेट लिमिटेड कंपनीच्या नावाच्या जवळपास 300 गोण्या आढळून आल्या। सुमारे 6,15,850 रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे आणि उद्धव शिलेदार यांच्यावर विविध कलमान्वये कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोपरगाव तालुक्यात बनावट खतांचा अक्षरशः सुळसुळाट सुरू असून निष्पाप शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे। पीक उत्पादन वाढावे, चांगला दर्जा मिळावा या आशेने शेतकरी बाजारातून खत खरेदी करतात, मात्र काही विक्रेते बनावट अथवा निकृष्ट दर्जाचे खत विकून त्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारत असल्याचे उघड झाले आहे। गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाने अलीकडेच काही ठिकाणी तपासणी मोहीम राबवली असता संशयित साठे आढळून आले आहे। काही ठिकाणी खतांच्या गोण्या मोठ्या प्रमाणात साठवून ठेवल्या होत्या, मात्र खरेदी विक्रीची वैध कागदपत्रे सादर करण्यात अपयश आले आहे। नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे। दरम्यान बनावट खतामुळे पिकांची वाढ खुंटणे, उत्पादन घट होणे आणि शेतीचा खर्च वाढणे अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे। आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर हा दुहेरी आघात ठरत आहे। लाखो रुपये खर्चूनही अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे। कृषी विभागाने खत विक्रेत्यांना नियमाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले असून बोगस खत विक्री करणाऱ्यांविरोधात खत नियंत्रण आदेश व अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे। शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना बिले घ्यावे, पॅकेजिंगवरील तपशील तपासावा आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। बनावट खतांचा हा सुळसुळाट थांबवण्यासाठी इतर ठिकाणीही प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे, अन्यथा शेतकऱ्यांच्या कष्टाची कमाई वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे। मी संकेत भोज, पॅराडाईज फॉस्फेट लिमिटेड जय किसान या कंपनीचा प्रतिनिधी आहे उत्तर नगरचा। तर जसं की मला बिरदवडे साहेब, गणेश बिरदवडे साहेबांनी माहिती दिली की असं तुमचं इथं आपल्या कंपनीचं नाव वापरून बोगस खत उत्पादित होते किंवा पॅकिंग होते असं समजल्यानंतर मी लगेच इकडे धाव घेतली आणि इथं व्हिजिट केली। तर इथं ज्यावेळेस आपण व्हिजिट केली त्या मला असं लक्षात आलं की ज्या विक्रेत्याकडे हे आढळलेलं आहे 10-26चा साठा, त्या विक्रेत्याकडे त्याचं लिगल बिल नाहीये आणि त्याच्या पॉसवर हे मटेरियल अवेलेबल पण नाहीये। म्हणजे जे काही पॉईंट ऑफ सेल आपण जे कंपनीकडून जे पॉईंट ऑफ सेलला मटेरियल देतो ते अवेलेबल नाहीये आणि बॅगची पॅकिंग आणि बॅगवरचा ऍड्रेस पाहता बॅग मटेरियल हे कंपनीचं उत्पादन केलेलं नाहीये हे लक्षात येतं आणि त्याप्रमाणे आपण त्यांना कृषी विभाग कोपरगाव यांनी जी कारवाई करेल त्या कारवाईला आपण आपल्याप्रमाणे जे काही सहकार्य होईल ते आपण त्यांना करवणार। आता खऱ्या अर्थाने जर बघितलं तर तुमच्या कंपनीच्या देखील एक प्रकारे यामध्ये बदनामी झालेली आहे। कंपनीच्या वतीनं आपण जे काही लेटर आहे की ह्या संदर्भात कारवाई संदर्भाचं लेटर आपण कृषी विभागांना आपण त्याचं जमा हे सादर करणार आहे। सर, आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी मी 066/2026 नावाची FIR जी झाली होती कोपरगावमध्ये 3 नंबरची, त्या FIRचा पंचनामा करत होतो दिरडे कोराळे या क्षेत्रामध्ये। त्यावेळेस मला एक गोपनीय फोन आला। फोननुसार त्यांचं असं म्हणणं होतं की दिरडे कोराळेमध्ये रिपॅकेजिंग चालती, तर त्याची शहानिशा करण्यासाठी मी तो जो पंचनामा चालू होता माझ्या समवेत जे पोलीस उपनिरीक्षक होते श्री कमलाकर चौधरी सर, त्यांना घेऊन
त्यानंतर या देरडे कोराळीतल्या ज्या इथल्या पोलीस पाटील आहेत त्या मॅडम समवेत आम्ही इथं आलो पाठीमागं. ज्या ठिकाणी पंचनामा होता त्याच्या जवळच हे गोडाऊन होतं. इथं आल्याच्यानंतर आम्हाला असं जाणवलं की 10-26-26 नावाची जी ग्रेड आहे त्या ग्रेडच्या इथं जवळजवळ 300च्या आसपास गोण्या ठेवलेल्या होत्या. तर मग आम्ही त्या गोण्यावर ज्या कंपनीचं नाव छापलंय त्या कंपनीच्या प्रतिनिधी श्री संकेत राजकुमार भोज यांचे संपर्क केला, त्यांना फोटो पाठवला. त्यावेळेस त्या बॅगेवर जो स्कॅनर होता तो स्कॅनर स्कॅन होत नव्हता आणि त्यानंतर त्यांनी थोडंसं त्यांच्या टेक्निकल टीमशी बोलल्याच्या नंतर असं जाणवलं की त्या बॅगेवर जे आलंय म्हणजे जो त्यांनी ऍड्रेस टाकलाय, या बॅगेवर जो ऍड्रेस छापलाय तो ओडिसाचा छापलाय आणि त्यांचं म्हणणं आहे की ओडिसा प्लांटला आमची 10-26-26 ग्रेड ही उत्पादनच होत नाही. तर यावरनं आम्हाला एक संशय आहे की या बॅगेमध्ये जे खत असेल ते एक तर रिपॅकेजिंग केलेलं असेल किंवा बोगस असू शकतं. यासाठी आम्ही आज इथं जमून पंचनामा करत आहे, जे सरकारी पंच त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करत आहे. त्याचबरोबर प्रयोगशाळेसाठी आपण नमुने पण घेतलेत, ते पंचांसमवेत आपण सीलबंद करून प्रयोगशाळा पुणे, शासकीय प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी पुढील तपासणीसाठी पाठवत आहे. कोणत्या कंपनीचं हे सगळं मटेरियल? त्यांनी बॅगेवर छापताना जी गव्हर्नमेंटची कंपनी, गव्हर्नमेंटच्या पॉस आधारित म्हणजे ज्या पॉईंट ऑफ सेल मशीन आहे, सबसिडाईज खत जे विक्री केलं जातं, त्याची कंपनी नवरत्न कंपनी, जय किसान, त्याला आपण PPL पॅरादीप म्हणूनही फेमस आहे ज्वारी, त्यांचं खत होतं. त्या कंपनीच्या खताच्या गोणीचा यांनी वापर केला. आता पुढील कशी कारवाईच्या स्वरूपात? आता आपण या ठिकाणी पंचांसमवेत त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक यांच्या समवेत पंचनामा करत आहे. या पंचनाम्यानंतर आपण जे कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी जाऊन फिर्याद देणार आहे. एकूण किती गोण्या आहे आणि गोडाऊनचं काय करणार? प्राथमिक पाहणीनुसार असं जाणवतं की 300च्या आसपास गोण्या असेल. त्या गोण्या थोड्याशा वेडावाकडे टाकल्यात, त्यामुळे आपल्याला आता काउंट करता नाही आल्या. ज्यावेळेस आपला पोलीस पंचनामा असेल त्यावेळेस आपण एक गोणी बाहेर घेऊन पुन्हा एकदा मोजणी करणार. तर आता ह्या अशा 2-3 कारवाई झाल्या कोपरगाव तालुक्यामध्ये, इतर ठिकाणी देखील साठा असू शकतो का काय? सर आता मला जितकी माहिती होती म्हणजे कोपरगाव, माझं क्षेत्र ऍक्च्युली कोपरगाव तालुक्यापुरतंच आहे, तर मला जितकी माहिती होती किंवा कुठल्या साईडला असू शकतं ते मी शोधण्याचा प्रयत्न केलाय. माझी आणखी एक FIR पेंडिंग आहे, तर ती पेंडिंग असताना ही मध्ये आली, तर मग मला असं वाटतं बाकी ठिकाणी पण असू शकतं. त्यानुसार जर आपण व्यवस्थित चेक केलं किंवा सापडायचा प्रयत्न केला तर मिळू शकतं. आज रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 66/2026च्या पंचनाम्याकामी मी तसेच आपले कृषी अधिकारी बेदवळे सर आम्ही आलो होतो सकाळी. तर तो पंचनामा चालू असतानाच आम्हाला माहिती मिळाली की बाजूलाच असलेल्या गोडाऊनमध्ये देखील अशा प्रकारे अवैध साठा हा रासायनिक खतांचा आहे. त्या अनुषंगाने आम्ही तसेच साहेब कृषी अधिकारी आम्ही येऊन इथं पाहणी केली असता इथं देखील जवळपास 300 बॅग आम्हाला मिळून आलेले आहेत. तर सदर बॅगमधील सॅम्पलिंग आता माननीय कृषी अधिकाऱ्यांनी केली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर तसेच संबंधित कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांनी देखील आम्हाला प्राथमिक माहिती दिली की सदर रासायनिक खत हे त्यांच्या कंपनीकडून इथं आलेलं नाही आहे. तर तो एक प्राथमिक पुरावा आपल्याला संबंधिताविरुद्ध मिळालेला आहे. त्या अनुषंगाने पुढील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पुढील कारवाई करीत आहोत. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.